शिवा, काळजी करू नकोस तू बाहेर येशील. देसाई भाऊ, साहेब. हा बघा, हा चाकू सापडलाय शिवाच्या हातात आणि शिवा त्या डेड बॉडी समोर उभी होती. जर तुम्हाला बेल हवी असेल तर ती डायरेक्ट कोर्टात मिळेल. हो पण साहेब, तुम्ही गुन्हेगाराला सोडून तिला आत टाकताय. रॉकीच्या केसचा कल्प्रिट अजून सापडलेला नाहीये. त्यावेळेला ती तिथे होती, याचा अर्थ तिने खून केला असा होतोय का? भाऊ भाऊ शांत व्हा तुम्ही, मी आहे ना. हे बघा भाऊ, आम्ही तेच शोधतोय आणि त्यासाठीच आम्ही ड्रायव्हरला ताब्यात घ्यायला चाललो होतो. पण यांनी आधीच जाऊन त्यांना मारून टाकलं. यांनी जर रागावर कंट्रोल ठेवला असता तर ही घटना घडलीच नसती आणि केस आजच्या आजच सॉल्व्ह झाली असती. आता या मर्डरमध्ये यांना आतमध्ये टाकावंच लागणार ना. हे बघा, हा चाकू होता आणि ह्या त्या डेड बॉडी समोर उभी होती. अहो पण याचा अर्थ असा होत नाही की शिवानी खून केलाय. मला मान्य आहे शिवाच्या हातामध्ये चाकू होता, तुम्ही तिला रेड हँडेड पकडलं, पण तिने गुन्हा नाही केलाय. हे बघा आशुतोष, आम्ही चौकशी करतोय आणि त्यात ही शिवा पण काही बोलत नाहीये. आणि जर सेल्फ डिफेन्स मध्ये तसं केलं असेल तर तिनं सांगावं ना, आम्ही तशी केस बनवू आणि तीच शिक्षा त्यांची कमी होईल. हो पण त्यांनी गुन्हा केलाच नाहीये तर शिक्षा कसली? का? तुमच्याकडे काही पुरावा आहे का तिनं खून केला नसल्याचा? लॅपटॉप मिळेल का तुमचा? एक मिनिट. हे घ्या, हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये क्लिअरली दिसतंय तुम्हाला की तो ड्रायव्हर तिथे होता. एक माणूस आला, त्याला पैसे दिले. तो ड्रायव्हर पैसे मोजत असताना त्या माणसाने मागून चाकू मारला. तो ड्रायव्हर पडला आणि तो माणूस पळून गेला. मग शिवा आली आणि तिने तो चाकू उचलला. हे फुटेज तुम्हाला कुठे मिळालं? ही घटना जिथे घडली ना त्याच गोडाऊन मध्ये एक सीसीटीव्ही पण होता. तिथनं आम्हाला हे फुटेज मिळालंय आणि यामध्ये क्लिअर दिसतंय शिवानी काही केलं नाहीये. आता तरी मान्य करा ती गुन्हेगार नाहीये. ठीक आहे, मग सोडा ना शिवाला, तिने काहीच केलं नाहीये. हवालदार सोडा त्यांना.